इयत्ता 9वी प्रकरण दुसरे समांतर रेषा अभ्यास 2.2 मधला आपण चौथं गणित बघतोय। आपल्याला दिलंय किरण BA समांतर किरण DE, कोन C 50 अंशाचा, कोन B 100 अंशाचा आणि आपल्याला कोन काढायचा आहे ABC। हा आपल्याला कोन काढायचा आहे, कोन ABC हा काढायचा आहे। मग आपल्याला त्यांनी टिप दिली, काय टिप दिलेली आहे की C मधून काय करायचं आहे, AB ला एक समांतर रेषा काढायची आहे। आपण ते समांतर रेषा काढली, त्याला नाव दिलं P आणि Q, दोन बिंदू घेतले, त्याला नाव दिलं PQ। आता आपण उकल बघूया। किरण BA समांतर किरण DE, पक्ष दिलेला आहे। दुसरं किरण BA समांतर रेषा PQ, ही रचना केली आपण, BA समांतर PQ। त्यामुळे काय झालं, पहिली रेषा म्हणजे किरण BA समांतर किरण DE आणि किरण AB समांतर PQ रेषा, पहिली रेषा दुसऱ्या रेषेला समांतर आहे, पहिली रेषा तिसऱ्या रेषेला समांतर आहे, म्हणून AB आणि DE आणि DE आणि PQ हे काय झाले, समांतर झाले। ते आपण लिहिलं इथे, किरण DE समांतर रेषा PQ 1 आणि 2 वरून, आणि ही BC जी आहे ती काय झाली आहे, छेदिका झाली आहे। आता आपण पहिल्यांदा कोन काढणार आहोत DCQ, हा कोन शोधून काढणार आहोत। हा कोन शोधून काढण्यासाठी आपण काय केलं, किरण DE समांतर रेषा PQ आणि DC छेदिका या दोन समांतर रेषांमधले हे दोन कोन आहेत। जी छेदिका आहे त्याच्या एकाच अंगाचे दोन कोन आहेत, म्हणजे आपण त्यांना काय म्हणतो, आंतरकोन, आणि आंतरकोनांची बेरीज असते 180 अंश। मग आपण इथे लिहिलं कोन D अधिक कोन DCQ बरोबर 180 अंश आंतरकोन, 100 दिलेला आहे आपल्याला, 100 अधिक DCQ बरोबर 180, 100 उजव्या बाजूला गेले की ते वजा होतील, 180 मधून 100 वजा केले आपल्याला कोन DCQ मिळाला। आता आपण DCQ का शोधला, तर आपण जर बघितलं की AB समांतर PQ आहे आणि हा Z अक्षरात म्हणजे व्युत्क्रम कोन होतोय, म्हणून आपण हा कोन DCQ शोधलेला आहे। पण DCQ शोधल्याबरोबर आपल्याला BCQ लागेल, कारण का ABC आणि BCQ हे काय आहेत, व्युत्क्रम कोन आहेत, आणि म्हणून आपल्याला कोन C आणि कोन DCQ यांची काय करावी लागेल, बेरीज करावी लागेल, आणि ती बेरीज किती येते, 130 अंश। म्हणजे त्यांना लिहायचं कोन BCQ बरोबर कोन C अधिक कोन DCQ, म्हणून कोन BCQ बरोबर 50 अधिक 180, म्हणून 50 अधिक 80, म्हणून कोन BCQ बरोबर 130 अंश। आता आपल्याला कोन BCQ मिळाला 130 अंश। आपल्याला कोन काय काढायचा आहे, ABC। परत जायचं, किरण BA समांतर रेषा PQ रचना। आता BC छेदिका झाली, ही छेदिका, त्यामुळे कोन ABC आणि BCQ हे काय झाले, Z म्हणजे काय, व्युत्क्रम कोन, आणि व्युत्क्रम कोन कसे असतात, एकरूप असतात, म्हणून कोन ABC एकरूप कोन BCQ व्युत्क्रम कोन, आणि म्हणून कोन ABC बरोबर 130 अंश।